बिंबपणा करीचे घेऊनी प्रतिबिंब दासे नैवे वंद्यत्व येणे तसे वंदी ने तशी. आपण आरशा समोर उभं राहिल्यावर आरशात आपले प्रतिबिंब दिसते व आरशापासून लांब गेल्यावर किंवा आरसा बाजूला केला की प्रतिबिंब नाहीसे होते. हा दृष्टांत देऊन ज्ञानदेव सांगतात की बंधन करणारा लोक पावला की ज्याला वंदन करतो तोही लोक पावतो. बिंब प्रतिबिंबाचे खेळ नाहीसे झाले की गुरु शिष्य पण नाहीसे होते. त्यांच्यातील द्वैत संपून अद्वैत राहते आणि ते एकाकार होतात. धन्यवाद. बरोबर. छान 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 सुंदर. सांगू का? हो सांगा सांगा. नाही रूपाची जेथे सोयी तेथे दृष्टीचे काहीच नव्हे. आम्हा कळले हे पाये तिथे रूपच नाही तिथे दृष्टीची गरज नाही. अनुभवतो आहे. एक स्थिती प्राप्त व्हायला सद्गुरु कारणीभूत आहे. स्वतः मधला वेळ जागा झाला की ज्ञानाचे दार अवघडतात. जय जय रघुवीर समर्थ. छान. ठीक आहे, बोला. ऐकू आलं का? हो आलं आलं. छान झालं. मी माझा आवाज बंद केला होता कारण तुमचा मग मला ऐकू येत नव्हता नीट. बरोबर आहे. हा ते कुठे कुठे आवाज येत आहेत काय काय. बर करू का सुरू प्रार्थना? ह्यातलं पहिलं म्हणणार आहेत का सुमिताताई? शिवशक्तीतलं म्हणा. म्हणून घ्या. कितवी? 33. हा हा बरोबर. 32 आहे. हो 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 बरोबर आहे. म्हणा. बरोबर आहे. हो बरोबर आहे. म्हणू? हो म्हणा ना. ओके. जिये ते पहावयाची लोभा सरे दृष्टत्वाची शोभा जिये ते न देखत उभा अंगची चांदी. जिये ते पहावयाची लोभा सरे दृष्टत्वाची शोभा जिये ती न देखत उभा अंगची चांदी. शिवशक्ती म्हणजे दाम्पत्य आहे आणि शक्ती शिवापासून निर्माण झालेली आहे आणि त्याच्यातच सामावलेली आहे. जर दृष्टी आणि दृष्टा एकच आहे तर तो आपल्या दृष्टीने कसा पाहणार आहे. पण शिवाला शक्तीला पाहण्याचा लोभ होतो म्हणून शिव डोळे उघडतो म्हणजे ज्ञान होते आणि ज्ञान झाले की माया लोभ पावते. हा म्हणजे दृष्टत्व भावाचा प्रकृती न वाचल्यामुळे त्याग होतो, त्याग करतो. बरोबर. छान सांगितलं. थोडक्यात मस्त. त्याच्यापेक्षा मला जास्त सांगायचं तर ह्यांचं आहे ना अमृतानुभव आहे म्हणजे स्वामी स्वरूपानंदांचं. त्यांचं मला जास्ती आवडलं. खरं एवढं सांगायची गरज नाही. फार त्यांनी छान सांगितलेलं आहे. सांगा ना. सांगा. सांगू का ताई? हो सांगा सांगा. पहावे कांता पहावे कांतेची ऐशी इच्छा होता शिव स्वये दृष्टा कांत होय न पहावे तेव्हा आपुला आपण होय पुन्हा लीन स्वस्वरूप. छान सुंदर. ते सांगितलं की लगेच लक्षात येतं. बरोबर. चल आता दोन्ही आपल्या हे शिवशक्ती आणि सद्गुरु स्तवन हे दोन्हीचे एका वेळेला सतत चिंतन राहते. नाहीतर शिवशक्ती गेलं विसरून आणि फक्त सद्गुरूंचाच विचार करतोय असं नाही आहे. तर सद्गुरू म्हणजे शिवगुरूच आहेत, परमात्माच आहेत. हे सतत भान ठेवायचे आणि सद्गुरूंच्या ठिकाणी मायेमुळे जे काही निर्माण होते, जे खोटं आपल्याला खरं वाटते त्याचंही आपल्याला चिंतन सतत करायचं आहे. सुंदर सांगितलेलं आहे दोघींनी पण. तिघींनी नाही, दोघींनीच. आता आपण प्रार्थना म्हणूयात. आज आहे शुक्रवार, ज्योतीचा वार. ज्योती मातेची प्रार्थना केली असेल. श्रावण महिना हा शेवटचा म्हणजे तसा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या अमावस्या थोडा वेळ आहे आणि काहींना माहिती असेल की श्रावणी अमावस्येला पोळा म्हणजे बैल पोळा केला जातो.
आमच्या तिकडच्या भागात बेंदूर म्हणतात. आषाढी एकादशीच्या दुसरे किंवा तिसरे दिवशी असतो. आपल्या संस्कृतीमध्ये हे महत्त्वाचं आहे की प्रत्येकाला देवत्व दिलेलं आहे किंवा मानलेलं आहे. आणि ज्या ज्या पशूंमुळे, पक्ष्यांमुळे, प्राण्यांमुळे आपलं जीवन उदरनिर्वाह चालत असतो, त्यापैकी बैल हा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. शेतीसाठी तर अत्यंत महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे. आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा आजचा दिवस आहे. त्यामुळे आपण बैलपोळ्यानिमित्त त्यांना वंदन करूया आणि प्रार्थना म्हणूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पावर पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित. भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरम्. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिभानमानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. वेदान् वेदविदामहो पशुमुखात्, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदम्. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. द्वैताद्वैतसमन्वयैकजननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान्, ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं,
शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम् आत्मानात्मविवेकचिन्तनपरा याध्यात्मविद्याप्रदं शृङ्गारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवङ्कारकं दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकन्निर्मितं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयिते सुज्ञाय चाज्ञाय च सर्वेषां च हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं श्रीसन्तज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. मगाशी म्हणलं तसं आज आपण जिवतीचं पूजन करत असतो. हा 4था शुक्रवार होता. सगळ्यांना मनानेच इथून मसाल्याचं दूध आणि फुटाणे देते, हळदी कुंकू देते. त्याचा आपण स्वीकार करावा, कारण प्रत्यक्षात आपली भेट काही होऊ शकत नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या अपत्यांना, मुलांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून आपण म्हणजे सगळ्या मुलांना ओवाळण्याचं, औक्षण करण्याचं काम करत असतो. आज त्यांना शुभेच्छा सगळ्यांना. ज्ञानदेवांना, निवृत्तीनाथांना, पंढरीरायाला वंदन करूया. मुख्य म्हणजे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. चातुर्य नाही, कला नाही, सगळं काही नसलं तरी पण त्या ज्ञानदेवांनी आपल्याला इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. आणि का कोणास ठाऊक 7 सालापासून, का मगाशी जसं म्हटलं तसं रामायणाशी एक जोडलं गेलं होतं नातं, तसंच ज्ञानदेवांशी पण जोडलं गेलं आहे. त्याच्या आधीपासूनच जोडलं गेलं होतं. आणि ते आपल्याला सतत प्रेरणा देण्यासाठी प्रवृत्त करतायत आणि काही ना काहीतरी आपल्या हातून करून घेत आहेत. म्हणून आपण सतत त्यांच्याबद्दल तर कृतज्ञ राहायलाच पाहिजे. पण त्यांच्या पावलावर पाऊल जरी आपण ठेवू शकत नसलो तरी त्यांच्या मार्गाचा अवलंब आपण करूयात. 2 शब्द आत्ता प्रत्येक काव्यामध्ये किंवा प्रार्थनेमध्ये असतात, विवेक आणि वैराग्य. ज्या गोष्टी समर्थांनी पण सांगितलेल्या आहेत. आणि या 2 गोष्टी जर आपण मनामध्ये सतत जागृत ठेवल्या, विवेकानेच वागत राहिलो आणि प्रत्येक गोष्टीबद्दल हळूहळू वैराग्य वृत्ती ठेवली तर आपली वाटचाल उरलेल्या आयुष्याची चांगली होऊ शकते. आत्ता दोन्ही ताईंनी शिवशक्तीतलंही सांगितलं, सुनीताताईंनी, प्रतिभाताई आणि उर्मिलाताई, म्हणजे तिघींनी 3 ओव्यांचं छान आपल्याला थोडक्यात आढावा घेतलेला आहे. 49व्या ओवीमध्ये आपण पाहिलेलं होतं की हे प्रतिबिंब, बिंब, प्रतिबिंब याचं नातं कसं आहे. प्रतिबिंब बाजूला झालं की बिंबही बाजूला होतं आहे. बिंबाचं महत्त्व राहत नाही आहे. उलटही मला म्हणावंसं वाटतं की आपणच जर बाजूला झालो, बिंब बाजूला झालं तर प्रतिबिंब तरी तिथे कसं उरणार आहे. अशाही गोष्टी आपल्याला समजून घेतो आहे आपण. आणि वंदन करणारा आणि वंद्य या दोन्ही गोष्टी या त्या ठिकाणी उरत नाहीत. म्हणजेच ऐक्यतेचं ज्ञान आपल्याला या सगळ्या ओव्यांमधून मिळते. आणि 50व्यामध्ये सांगितलेलं होतं की जिथं रूपच नाही, दृश्यच नाही, तर दृष्टीची काय गरज आहे. म्हणजे आपल्याला पाहण्याची सतत सवय झालेली असते. काहीतरी गोष्ट दिसली की आपण त्याच्याबद्दल विचार करत असतो. आणि विवेक आपले काम सारुनी टाकी जे धाम, निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी, असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव म्हणतात की सतत विवेकानं जर ह्या गोष्टींकडे पाहिलं तर दृश्यरहित किंवा आपली दृष्टी त्या ठिकाणी जिथे ठरत नाही, तर हे दोन्ही दृश्य आणि दृष्टी हे दोन्ही एकरूप झाले तर मग हा द्वैताचा पसारा जो आहे किंवा द्वैत जे आहे ते हळूहळू कमी होतं.
आणि आपल्याला श्री गुरूंचे पाय दिसू लागतात. द्वैत संपलं की श्री गुरूंचे पाय दिसू लागतात. जसं भगवद्गीतेतही त्यांनी सांगितलेलं होतं, सगुण, काल मी म्हटलं होतं ना, सगुण रूप नयनी नयनी. तर ते आपल्याला सगुणाकडून निर्गुणापर्यंत आपली वाटचाल होऊ शकते. जसं चंद्र आणि चंद्रमंडल भिन्न नाहीत, श्रीहरी आणि शिष्य हे वेगळेच नाही आहेत, सगळे एकच आहेत. तर ते आपल्याला ऐकत्वाचं ज्ञान देण्याचं ज्ञानदेव काम करतायत, किंवा त्यांनी आपल्याला खूप अगदी मनापासून वेगवेगळे दृष्टांत देऊन सतत सांगितलेलं आहे. श्रीहरी आणि ब्रह्मरूप या दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीत किंवा दोन वस्तू नाहीत, तर ते दोन्ही एकच आहे. सगळ्यांमध्ये सगुण निर्गुणाची आपल्याला काय म्हणूया जाणीव करून दिलेली आहे. आणि पहिल्यांदा सगुणापासून आपण निर्गुणापर्यंत कसं जायचं हे सांगितलेलं आहे. सद्गुरू जे निवृत्ती आहेत त्यांच्या ठिकाणी कुठलाही आकार नाही, पण तिथे दृष्टीचाही काही उपयोग होत नाही. अशा स्थितीत आम्हाला सद्गुरूचे पाय हे फलद्रूप झाले, म्हणजे आम्हाला आता ऐक्यत्व आलेलं आहे. दृष्टीचा काही उपयोग नसला तरीसुद्धा आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळायला लागलेलं आहे. परमतत्वापर्यंत आम्ही पोचत आहोत. थोडंसं त्याच्यातलं एक थोडं काल वामनराव देशपांडेंचं सांगायचं राहिलेलं होतं. तर श्रीगुरूंचे पाय हे कसे आहेत, तर हळूहळू त्यांच्याच कृपेनं आपल्याला हे सगळं प्राप्त होत असतं. त्यांच्याच सत्तेनं हे सगळं चाललेलं असतं. आता हा जो अध्याय चाललेला आहे, या अध्यायामध्ये सगळं सद्गुरूंचं स्तवन आपण पाहतो आहोत. आणि सद्गुरूंचं स्तवन ह्या ओवीपर्यंत एका विशिष्ट कैलासाच्या उंचीपर्यंत पोहोचलेलं आहे, असं वामनराव म्हणतात. की आपली दृष्टी त्या उंचीपर्यंत पोहोचत नाही. आम्ही फक्त आधी कैलासला गेलो, पण मुख्य कैलास जो आहे तिथपर्यंत आम्हाला जाताच आलं नाही. हल्ली परवानगी लागते तिकडे आपल्याला चीनच्या बॉर्डरवर किंवा नेपाळच्या बॉर्डरवर जाण्यासाठी. नेपाळमध्ये जाता येते पण चीनमध्ये जाता येत नाही. म्हणून आपली दृष्टी त्या उंचीपर्यंत पोहोचूच शकत नाही. ज्ञानदेव म्हणतात की समोर रूप असेल, प्रतिमा असेल, आकृती असेल तर आपल्याला दृष्टीचा फायदा घेता येतो. पण जिथे रूपच नाही, जिथे स्वरूप नाही, जिथे आकार नाही, जिथे दृष्टी अज्ञानाचा वेध घेणार कशी? अज्ञान नव्हे, अज्ञाताचा. हे भगवंत परमात्म्याचं स्वरूप आपल्याला दिसत नाही, आणि तिथपर्यंत आपण कसं पोहोचायचे? मग त्या दृष्टीचा आपल्या काय उपयोग? कारण सद्गुरू हे आकारात प्रगट होत नाहीत. सद्गुरूंच्या दर्शनाचा विलक्षण सोहळा दृष्टीनं अनुभवता येणार नाही. तो कसा अनुभवता येणार? म्हणून ज्ञानदेव म्हणतात की दृश्य नाही, परंतु दृष्टी मात्र अजूनही शाबूत आहे. म्हणजेच परमशिष्य हा आपल्या सद्गुरूंचा सहवास हा कल्पनेच्या पातळीवर अनुभवत असतो. प्रत्यक्ष सद्गुरू जरी दिसले नाहीत तरी कल्पनेतनं तो सद्गुरूंपर्यंत पोहोचतो. याचा अर्थ ही पूर्ण आत्मिक स्थिती ही प्राप्त व्हायला सद्गुरू चरण कारणीभूत झालेले आहेत. कारण त्यानं कल्पनेतनं सद्गुरूंच्या चरणापर्यंत तो नतमस्तक झालेला आहे. आणि ती चरणदृष्टी प्राप्त झाली म्हणजे स्वतःमधला विवेक प्राप्त होतो, जागा होतो, आणि ज्ञानाची कवाडं खुलतात, उघडतात. विश्व लख्ख झालं आणि ज्ञान विश्वात अज्ञात अशा सद्गुरू रूपाची पावलं आपल्याला अनुभवता येतात. कल्पनेतनं. कल्पना म्हणजे आपल्याला मनातून काहीतरी अशी एक स्फूर्ती येते, जाणीव होते. खूप ठिकाणी आता काल एक जण माझ्याकडे आले होते, तुम्हाला आपला क्लास सुरू होण्यापूर्वी. तर ते विचारच होते मला, ते सहजयोग तुमच्यापैकी कोणी करत असतील तर तुम्हाला माहिती असेल. निर्मला देवींचा जो सहजयोग आहे त्याच्यामध्ये षटचक्र ध्यान वगैरे आणि मस्तकापर्यंत कुंडलिनीचा प्रवास ते शिकवतात, तो अनुभव घेऊन दाखवतात. तर आता ज्ञानदेवांचा कुंडलिनी योग आपण 6व्या अध्यायात खूप अभ्यासला आहे. पण जे सद्गुरू आहेत ते असं सांगतात
की आपण सामान्यांनी त्या कुंडलिनीच्या अभ्यासाचा अट्टहास धरायला नको. ती एवढी सोपी प्रक्रिया नाही. त्यापेक्षा शांतपणे चिंतन करावं, सद्गुरूंना नमन करावं, त्यांचं मनन करावं, निधिध्यासन करावं, ध्यास ठेवावा, असं एक सांगितलं जातं. तर त्यांनी म्हटलं आम्ही रोज षटचक्र ध्यान करतो. मग ते म्हणे तुम्हाला कुंडलिनीची अनुभूती आली का, जागृती झाली का? म्हटलं इतकं सोपं नाही आहे आणि आम्ही ह्याच्यामध्ये हट्टीपणा करत नाही, पण आपल्याला हळूहळू तो प्रवास चाललेला आहे याची कधीतरी एखादा क्षणभर जाणीव होत असेल. आणि खरं म्हणजे हा अनुभव सांगायला तो माणूस किंवा तो शिष्य किंवा तो गुरु कुणी उरतच नसतात. हो, ते ब्रह्मरूप झाले, परब्रह्म स्वरूप झाले की कोण सांगायला येणार आहे की हो काल मला परब्रह्माचा अनुभव आला बरं का. आता आपण व्यवहारातल्या इतर गोष्टीचं सांगू शकतो की अमुक हो आम्ही समजा एखादा आता हल्ली पाहत नाही पण चित्रपट, त्या चित्रपटातलं अमक्याचं काम फार भावलं बरं का, तो अनुभव आपण सांगू शकतो. किंवा आता मी म्हटलं तसं की तुम्ही पण कुठे कुठे जाऊन येतात त्या ठिकाणचा अनुभव आपण सांगू शकतो. पण ह्या परब्रह्माचा अनुभव असा सांगण्यासाठी मनुष्य उरतच नाही. आता 51व्या ओवीत काय म्हणतात बघूया आपण. गुरुचे पाय फळाला आले हे जे काल पाहिलं होतं आपण, की तिथे आपलं हळूहळू द्वैताचा प्रवास संपतो आणि आपण एकत्वाकडे जातो, एवढाच मुद्दा लक्षात ठेवायचा. आता पुढे एक सुंदर असा दृष्टांत दिला आहे 51मध्ये, मला तो फार आवडला आहे. आणि आत्तापर्यंत अशा प्रकारचे दृष्टांत ज्ञानदेवांनी बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. बघा आता, गुणा तेलाचिया सोयरिका, गुणा तेलाचिया सोयरिका, निर्वाहिली दीपकळिका, निर्वाहिली दीपकळिका, ते का होईल पुळिका, पुळिका शब्द वापरलाय, ते का होईल पुळिका कापुराचिया, ते का होईल पुळिका कापुराचिया, गुणा तेलाचिया सोयरिका, निर्वाहिली निर्वाहिली दीपकळिका, ते का होईल पुळिका कापुराचिया. शब्दार्थ फारसे अवघड नसले तरी त्यातले समजून घेतले पाहिजेत काही गोष्ट, आणि हे अन्वय समजून घ्या. गुणा तेलाचिया सोयरिका, दीपकळिका निर्वाहिली, निर्वाहिली म्हणलेलं आहे, निर्वाहिली, ते कापुराची या पुळिका होईल का, असा प्रश्न विचारलेला. आता इथं गुण शब्द बघा. गुण शब्द आपल्याला अनेक अर्थाने आपण वापरतो. आपण म्हणतो रामाचे गुण किती होते हो, मोजताच येत नाहीत, आणि त्याच्या गुणांचा सगळ्यांना प्रत्यय आलेला आहे. पण तो गुण इथं अपेक्षित नाही आहे, ते आपल्याजवळ जे गुण असतात ते अभिप्रेत नाही आहे. तर गुणचा अर्थ इथे वात असा घे. वात, तेलाचा दिवा लावतो, समई लावतो, पणती लावतो. आवाज येतोय का? काय म्हणताय ताई? कोणतरी बोलत होते आता. तर गुण मला दिसत नव्हतं म्हणून मी बोलत होते, दिसायला लागलं. गुण म्हणजे वात बर का, आणि सोयरिका म्हणजे संबंध. आपण लग्नाच्या वेळेला हा सोयरीक जमली का म्हणतो ना, मला तो शब्द आठवला. ज्ञानदेवांनी सगळं जगातलं असं पाहिलेलं आहे, बरोबर असे शब्द निवडलेत की सोयरिका म्हणजे संबंध. आणि निर्वाहिली म्हणजे उजळली, निर्वाहिली म्हणजे उजळली. काय? दीपकळिका. किती सुंदर कल्पना आहे. दीपकळिका म्हणजे दिव्याची ज्योत, पण त्या दिव्याची ज्योत जी आहे ना ती कळीसारखी आहे. खूप छान अशी समई जर तेवत असेल ना, किंवा पणतीसुद्धा, तर तिचा जो आकार येतो ना वरचा, तो खरंच एखाद्या फुलाच्या कळीसारखा असतो. म्हणजे आता मी पाहते जाईच्या कळ्या असतात, कुंदाच्या कळ्या असतात, अशी नाजूक अशी ती जी कळी असते की वर थोडी कोवळी असते, टोकदार असते, आणि खाली थोडीशी रुंद झालेली असते. मला आता फळं असतात तर मी काढून दाखवली असती, पण सगळ्यांनी कल्पनेनं डोळ्यासमोर घ्या. तर त्या दीपकळिका म्हणजे दिव्याची जी ज्योत आहे त्याला त्यांनी छान दीपकळिका नाव दिलेलं.
आणि कापुराची या. कापुराची या म्हणजे जे का होईल पुळिका. पुळिका शब्द राहिला आता सांगायचा. पुळिका हा परवाही एकदा आला होता अशाच पद्धतीचा कापुराच्या बाबतीत. तर पुळिका म्हणजे वडी किंवा त्याची चळत. कापुराची आहे, त्यांना कापूर पण फार आवडतो. आणि कापूर कसा आहे ते आपण परवा पाहिले आहे. तेच इथं आता पुन्हा उदाहरण देतात. ते का होईल पुळिका कापुराची या. दिव्याची जी ज्योत असते, दिव्याची जी दीपकळिका आहे ती कशी दिसते हो. तर ती अशी दोन्ही वाती एकत्रित आल्या आणि गुणाशी, गुण म्हणजे वात, आणि तेलाशी संबंध आला की ती छान प्रज्वलित होते. आणि त्याच्या विरुद्ध कापुराशी संबंध म्हणजे कापुराची जी वडी आहे तिचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो तेव्हा तिचं काय होतं, ती पूर्ण संपून जाते. म्हणजे जसे दिव्याची वात ही दिव्याच्या ज्योतीचा संबंध तेलाशी आला की ती छान अशी तेवत राहते. आणि त्याच्या विरुद्ध कापराची जी वडी आहे तिचा अग्नीशी संबंध आला की ती त्याच ठिकाणी संपून जाते, एकरूप होऊन जाते. आता ही दोन विरुद्ध अशी उदाहरणं दिलेली आहेत. त्याचं कारण काय आहे ते आपण आता समजून घ्यायचं. म्हणजे वात आणि तेल यांच्या संबंधानं तयार केलेल्या दीपकळिकेला त्या दीपकळिकेशी कधी कापराच्या ज्योतीची बरोबरी करता येईल का, किंवा कापराचा अग्नीशी संबंध झाल्यानंतर त्याचा आणि त्या दीपज्योतीचा कधी म्हणजे त्याची दोघांची बरोबरी तुलना करता येईल का. वाईस वर्सा कसंही म्हटलं तरी चालेल, नाही करता येणार. कारण आपण बघा आज आता निरांजनं सगळ्यांनी तेवली असतील. आपल्याकडे 2 वाती करण्याची पद्धत आहे आणि 2 वातींची अशा जुळवून आपण त्या प्रज्वलित करत असतो. म्हणजे तिथेही ऐक्य आणायचं असतं. आधी 2 वाती करायच्या आणि पुन्हा ते छान पुढं टोक आहे ते जुळवायचं आणि मग ती प्रज्वलित करायची असते. तर ही जी ज्योत आहे, दिव्याची जी ज्योत आहे ती अखंड तेवत राहते जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत. तसं कापराचं नाही आहे. कापूर अग्नीजवळ, त्या दिवशी पाहिलं होतं की कापराचे अलंकार असतील किंवा कापराची चळत असेल आणि अग्नीजवळ स्पर्श म्हणजे नकळत जरी स्पर्श झाला तरी भुरभुर 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 सगळं उडून जात असतं. पण कापराचा एक चांगला गुण आहे की जरी ती संपून गेले, अग्नीशी स्पर्श झाला की कापराची वडी, पण तिचा जो सुगंध येतो तो आपल्याला मनामध्ये भावला जातो किंवा खूप छान वाटतं. म्हणून आपण रोज देवाची आरती झाली की कर्पूर गौरम परवाई मी म्हणून दाखवलं होतं. तर हे आता इथे काय आहे की दीपाचा जो दृष्टांत दिलेला आहे, सगळ्या ओवींमध्ये किंवा सगळ्या ग्रंथांमध्ये 2 पक्ष असतात. एक पूर्व पक्ष असतो आणि एक उत्तर पक्ष असतो. किंवा समर्थांच्या ह्याच्यामध्ये शिष्याची एक भूमिका असते आणि मग गुरूंची, उत्तर देणारे गुरु वेगळे असतात. सगळे श्रोते हे शिष्य म्हणून त्या ठिकाणी बसलेले आहेत. तसं इथे पूर्व पक्षांनी असा प्रश्न केलेला आहे. त्याचा अभिप्राय असा आहे की वात आणि तेल यांच्याशी अग्नीचा संबंध होऊनही वात आणि तेल आपल्या स्वरूपावरून किंवा स्वरूपे करून आपल्या स्वरूपानुसार अवशिष्ट राहत असतं. असं कधी झालंय का दिवा प्रज्वलित केला आणि ती छान तेवतच नाही आहे. हां, काही वारा बिरा आला तर म्हणून भगवद्गीतेत म्हणलेलं आहे, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. नेंगते म्हणजे हालचाल होत नाही त्याच्यामध्ये. निवात असतो, जिथे वारा नाही अशा ठिकाणी जर दिवा लावला तर तो सतत असा तेवत राहतो. तशी आपल्या मनाची अवस्था पाहिजे की मन शांत राहायला पाहिजे. आता इथं काय म्हणतायत की हे पूर्व पक्षांनी असं म्हटलेलं आहे की जसं वात आणि तेल यांच्यामुळं दिव्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला तसंच्या तसंच अनुभवायला मिळतं. त्याप्रमाणे गुरुशिष्यांचा संबंध झाला तरी तिथे शिष्यपणा
नाहीसा होऊ नये असं मानलेलं आहे. आणि त्यामुळं अनादी काळापासून चालत आलेला जो गुरुशिष्य संबंध आहे तो कधीही नष्ट होणार नाही किंवा अच्छिन्न तुटला जाणार नाही. तर हा असा पूर्वपक्ष आहे. म्हणजे कोणीतरी असा प्रश्न विचारला, त्याच्यावर महाराज उत्तर देतात ज्ञानदेव. काय म्हणतात की कापराच्या दृष्टांतामध्ये अग्नीचा उत्तम संबंध आला कापराशी. संबंध आल्याबरोबर तो अग्निरूपच होऊन जातो. तो वातीप्रमाणे मागे अवशिष्ट राहत नाही. हे पारमार्थिक दृष्टीनं गुरु आणि शिष्याचं एकरूपत्व दाखवते. आणि पारमार्थिक दृष्टीनं गुरु आणि शिष्य एकरूपच असले तरी व्यावहारिक दृष्टीनं गुरु शिष्याच्या मध्ये हा जो थोडासा द्वैताचा भाग असतो तो राहण्याला काही प्रतिबंध नाही. पारमार्थिकदृष्ट्या गुरु शिष्याची एकताच व्हायला पाहिजे. पण आपण व्यवहारामध्ये बघतो की सगळे गुरु शिष्यांना सांगत असतात, ते समजून घेत असतात. थोडासा तो द्वैताचा भाग जरी असला तरी तो त्या वातीप्रमाणे असतो. आणि पारमार्थिकदृष्ट्या गुरु शिष्याचं नातं हे कापराच्या अग्निप्रमाणे म्हणजे कापराप्रमाणे असतं. असा थोडासा त्याच्यातला सूक्ष्म भाग जेवढा समजेल तेवढा लक्षात ठेवा. नाहीतर काही हे नाही. निदान 2 उदाहरणं दिलेली आहेत, ती आपल्याला पटणारी आहेत, लक्षात ठेवता येणारी आहेत. आता गिर्वाण अनुभवामृतामध्ये काय म्हणतात, प्रज्वलेत दीपकलिका प्रज्वलेत दीपकलिका गुणस्नेहातिसंगता कर्पूरपुलिकां तान्तु नाप्नुयात् संगमात्रता. ते जे मराठीत पाहिलं तेच की ती दीपाची कलिका आहे, कळी जी आहे ती अग्नीशी संयोग झाल्यानंतर शांत तेवत राहते आणि तिच्या जोडीला तेलाचाही त्याला आधार मिळतो. पण कापराची वडी मात्र अग्नीच्या संगतीत अजिबात पुन्हा वास्तव्य त्याचं राहत नाही, अस्तित्व राहत नाही. आता अभंगामध्ये तेच सांगतात. स्वरूपानंद छान सोप्या शब्दात सांगतात, तेल आणि वात घालोनिया देखा उजळली जी का दीप ज्योती. छान उजळते ती, आपण तेवते असे म्हणतो. उजळली जी का दीप ज्योती कर्पूर ज्योतिषी तोलेल ती कैसी जिका पणासी उरोने दी. ती कर्पूराची ज्योत उरूच देत नाही स्वतःला. तिची आणि त्या तेलाच्या वातीची कधी तुलना होईल का हो? बरोबरी होईल का हो? नाही. आपण पाहतो समाजामध्ये सुद्धा असे 2 भाग दिसतात. 2 पंथ म्हणू किंवा वागण्याच्या पद्धती असतात. एक जण सतत दुसऱ्यासाठी झिजत असतो की अगदी त्याचा जन्म झिजण्यासाठी दुसऱ्यांसाठीच झालेला असतो. परोपकाराय सतां विभूतयः. आणि काही जण फक्त आपलं आपलं पाहत असतात, पण स्वतःचं पाहत सुद्धा ते दुसऱ्याला थोडासा कधीतरी उपयोग करून देत असतील. पण पूर्ण आपलं समर्पण असं जे करतात ते म्हणजे हे कापरासारखे. आणि स्वतःही जीवन जगत असताना दुसऱ्यालाही थोडंसं दुसऱ्याचं अस्तित्वही स्वीकारणं असं जे करतात ते त्या वातीसारखे आहेत. आता डॉक्टर V.A. कुलकर्णी काय म्हणतात की वातीशी संबंध येतो तेव्हा समयी म्हणा, पणती म्हणा, कुठली म्हणा, ती तिची जी ज्योत आहे ती टिकते, ती टिकून राहते. आता गुणशब्द जो वापरलेला आहे तो गुणशब्दावर श्लेष आहे. मी मगाशी सांगितलं तसं गुण म्हणजे एकतर त्रिगुण किंवा
गुण म्हणजे वात. मग त्रिगुणाच्या साह्यानं जीवात्मा ज्योत पाजळतो. त्या जीवात्म्याची ज्योत प्रज्वलित होते त्रिगुणांच्या साह्यानं. किंवा गुण म्हणजे आपल्या व्यवहारातले वातीच्या साह्यानं कुठलाही दिवा समई असेल, निरांजन असेल, पणती असेल, जे कोणी आपण वातीसह जी दिवी लावतो ती अशी छान तेवत राहते. कापराच्या ज्योतीची ही स्थिती असते का? तिला वात म्हणजे वारा किंवा गुण म्हणजे वात म्हणजे वात, अर्थात जो मगाशी गुणाचा अर्थ वात घेतलाय तोच घे. त्याची आवश्यकताच नाही कापराला. काही नाही बघा, आपण वडी ठेवतो आणि हातात घेऊनच ती वडी निरांजनाला लावून लगेच त्याच्या कापराच्या ह्याच्यामध्ये ठेवत असतो, कर्पूर आरतीमध्ये. तिला बाकी काही लागत नाही. पण सोहम भाव ही कापराची ज्योत आहे. सोहम तोच मी, किंवा गुणातीत म्हणजे तो वातरहित आहे. त्याला कुठल्याही गुणाची आवश्यकता नाही. आणि साधा दिवा, समई, पणती असे जे आहेत त्याला मात्र गुणाची म्हणजे वातीची गरज असते. आता डॉक्टर मानसीताई म्हणतात की जशी वात आणि तेल यांच्या सोयरिकीतून नाजूक अशी ज्योत प्रगटली, जी त्याला कलिका म्हणलंय ना, त्याला ते नाजूक ज्योत प्रगटली म्हणतात. आणि तशी सोयरीक, तसं नातं हे गुरु शिष्यांच्या मध्ये निर्वाह करीत शांतपणे तेजानं तेवत राहतं. जसं असं कापुराच्या पुलिकेचं वडीचं होईल का? कापराला तुम्ही म्हणलात की जरा शांत तेवत राहा रे, नाही. म्हणजे त्यांनी त्या वातीच्या दिव्याला जास्त श्रेष्ठत्व मानलेलं आहे आणि कापूर मात्र पटकन उडून जातो, असाही भाव त्याच्यात प्रगट होतो. मगाशी म्हणलं तसं आत्मत्याग करून ज्वालाग्राही पेट घेऊन सुगंध रूपानं परिणत होणारा कापूर आहे. तिचं अवस्थांतर होऊन ती नाहीशी होते, आत्मसमर्पण ती करते. म्हणजे तसंही तिचं श्रेष्ठत्व त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे. मगाशी मी म्हणलं होतं की कापूर संपतो, क्षणार्धात विलीन होतो, पण त्याचा सुगंध मात्र खूप वेळ आपल्याला तो मंद सुगंध असा आनंददायक होतो. तसं वामनराव देशपांडे म्हणतात की पणतीकडे, निरांजनाकडे की त्याच्यामध्ये तेल असतं, वात असते, आणि तेल आणि वात यांच्या संयोगानं जी ज्योत निर्माण होते ती अगदी स्थिर असते. तिथं वातीचं आणि ज्योतीचं अस्तित्व स्वतंत्र राहतच नाही. किंवा वातीचं आणि ज्योतीचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहतं, समजतं आपल्याला ही वात आहे आणि ही ज्योत आहे. पण तरीसुद्धा ते एकमेकात मिसळून नांदत असतात. असं नाही म्हणत काय मला तुमची गरज नाही. त्या तेलाची गरज असते, त्या पणतीची गरज असते, समईची गरज असते, आणि दोघंही असे एकमेकात हातात हात घालून नांदत असतात असं म्हणतात. पण तेच जर कापूर जो आहे तो अग्नीनं चेतवला गेला की तिथे ज्योत निर्माण न होता अग्नीचा एक असा कुंचका तयार होतो क्षणभर, आणि कापूर जळू लागतो. आणि कापूर जळून गेला की त्याला वेगळं अस्तित्व राहतच नाही, संपला तो. अग्नीसुद्धा विराम पावतो, म्हणजे दोघांचेही अस्तित्व क्षणार्धात संपून जातं. आणि गुरुशिष्य नातेसंबंध मात्र दिसताना कसं आहे तर वात आणि ज्योत यासारखे दोन वेगवेगळा दिसले तरी कापूर आणि अग्नीसारखे पण ते एकरूप होऊन दोघांचं अस्तित्व एकमेकात विलीन होतं. दोन्हीची उपमा एवढ्यासाठी दिलेली आहे की वातीसारखंही आपलं जीवन असतं, गुरु शिष्याचं असतं, आणि कापरासारखंही असतं की ते नंतर दोघंही एकमेकात विलीन होऊन जातात. आता खरं म्हणजे अशा व्यवहारातली आपल्याला खूप उदाहरणं आहेत. रामकृष्ण आणि विवेकानंदांचं गुरु शिष्याचं नातं तसंच होतं. अशी तुम्हाला व्यवहारात माहिती असतील की शुकदेवांनी सुद्धा परीक्षिताला अगदी शिष्यवतच सगळं ज्ञान दिलेलं आहे. नारदांनी आपल्या प्रल्हादाला, ध्रुवाला असंच सगळं सांगितलेलं होतं, आणि त्यामुळं ते
परमात्म्याशी एकरूप झालेले होते. अजूनही आपल्या व्यवहार माहितीतले सांदीपनी परवा जर पाहिलेलं होतं की सांदीपनी आणि श्रीकृष्ण, श्रीराम आणि वसिष्ठ हे सगळे, किंवा नंतर विश्वामित्रांशी पण संबंध आला, तर ते दोघांशी अगदी एकरूप झालेले होते. गुरु शिष्य हे दोघं एकमेकांशी एकरूप झालेले होते. आत्ताच्या काळातली आपल्याला काही चांगली उदाहरणं डोळ्यासमोर असतील, म्हणजे अगदी अध्यात्मातलीच उदाहरणं पाहिजेत असं नाही. आपण चांगले गुरु, चांगले शिष्य कसे घडतात हे पाहत असतो. आणि त्यामुळे ह्या दोन दृष्टांतातून आपल्याला गुरुचं आणि शिष्याचं नातं कसं असावं, पहिल्यांदा वाती आणि तेलासारखं असावं आणि दुसऱ्यांदा पुढच्या काय म्हणून टप्प्यात गेलं की ते कापरासारखं असावं असं मला वाटते. आता 52वी ओवी बघूया. तयादो हो परस्परे. आता तोच धागा ठेवून ही ओवी अगदी थोडक्यात घेतलेली आहे. कापुराची आणि याची किंवा तेलाची आणि दिव्याची, पण जास्ती करून कापराशी संबंध आहेत. तयादो हो परस्परे होय ना, होय ना जव मे, हा शब्द मेल्हेरे किंवा मेल हैरे असा वापरलेला आहे बरं का. मेल्हेरे किंवा मेल हैरे, मेल हैरे. आता कधीच तो शब्द ऐकलेला नाही, पण आता आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तया दोहो परस्परे होय ना जव मेल मैल्हरे किंवा मेल्हेरे, तव दोहींची ही सरे सरीसेची, तव दोहींचे ही सरे सरीसेंची. किती शब्द, म्हणजे त्यांची कुठं ग्रंथ भांडार. कारण संस्कृत एक वेळ मला कधी कधी असं वाटायचं की खरंच गीता तशी समजायला पटकन सोपी आहे, पण ज्ञानदेवांचे हे शब्द समजून त्यांच्यातल्या सगळ्या उपमा दृष्टांत केवढी प्रगल्भता आहे त्याच्यामध्ये, खूपच. आता इथं बघा शब्दांचे अर्थ बघा. मेल्हेरे किंवा मेल्हरे असा जो शब्द सुटाई लिहिला आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये कसा असेल तो बघा. तर त्याचा अर्थ आहे संबंध. होय ना जव मेल्हरे म्हणजे त्यांचा दोघांचा संबंध येत नाही तोपर्यंत. तया म्हणजे त्या, दोह म्हणजे दोघांचा. परस्परे न जव मेल्हरे होय, जोपर्यंत त्यांचा संबंध येत नाही तोपर्यंत. तव दोहींचे ही सरे सरीसेंची, आणि सरीसेची किंवा सरसेची असं तेही दोन शब्दभेद आहेत. सरीसेंची किंवा सरसेची म्हणजे एकदाच किंवा बरोबरच. तव दोहींची ही सरे म्हणजे त्या दोहोंचंही अस्तित्व संपतं. सरीसेची किंवा सरसेची म्हणजे बरोबर एकाच वेळेला. जे आपण आता कापराचं सगळं उदाहरण छान पाहिलं की त्यांचा दोघांचा एकत्रित संबंध आला रे आला. अग्नी आणि कापूर यांचा संबंध, परस्परांचा संबंध एकाच वेळेला आला रे आला की काय होतं, तो येतोय न येतोय तोच. कापूर आणि अग्नीही दोन्हीही एकाच वेळेला संपून जातात, नष्ट होतात, नाहीशी होतात. तो म्हणतो का हो कापूर, अरे थोडा वेळ मला थांबू दे ना, मला जरा बघायचं आहे अजून. आहे लावला रे लावला अग्नीला की तोच लगेच उडून जातो, संपून जातो. अग्नीमध्ये तो विलीन होतो. म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे कापूर आणि अग्नी या दोहोंचा मेळ होत नाही तोच, त्यांनी मेळ हा शब्द वापरला, संबंध. मेलहरे तो मला आता जास्त पटला. मैलहरे, मेलहरे म्हणजे तो मेळ बसता, मेळ झाल्या लगेच काय होतं, एकदमच एकाच वेळी दोन पण संपतं, द्वैत संपतं. आणि साखरे महाराज म्हणतात की कापराचा आणि अग्नीचा एकमेकांशी संबंध होताच, दोघंही एकदमच नाहीसे होतात. सांगून म्हणतो का थांबा मी आधी संपतो मग तू संप, नाही. आता आपल्याकडे मॅचेस असतात, खेळ असतात, तिथे मुलं कधी कधी किंवा हल्ली आपण मोठाल्या मॅचेस पाहतो, मॅच फिक्सिंग केलं जातं की यावेळेला तुम्ही जिंका, पुढच्या वेळेला मी जिंकून घेतो, दोघांनाही मिळायला पाहिजे, दोन देशाचे असतील. मागे फार त्याच्यावर मोठमोठाले लेख वाचलेले होते. हल्ली फारसं त्या खेळाकडे बघणं होत नाही किंवा त्याच्याबद्दल विचार केला जात नाही.
पण कुणीतरी कुणाची तरी आहुती कुठंतरी दिली जाते आणि मग त्यावेळेला दुसऱ्याचा तो जय विजय काय जो होत असेल, पराजय तो होत असतो. आता इथं काय म्हणतायत की त्या दोघांचा मेळ झाल्याच एकदम त्यांचं दोन पण संपून जात. म्हणजे याचा अभिप्राय असा आहे, सांगण्याच्या मागचा असा उद्देश आहे की कापराच्या थोड्याशा भागाला किती बघा कणभराला स्पर्श होतो. अग्नीचा संबंध होण्यापूर्वी अग्नी आणि कापूर असा भेद असतो, तो स्पर्श होण्यापूर्वी. पण त्या दोघांचा संबंध आला रे आला की लगेच त्यातला भेद नष्ट होतो, लगेच भेद नष्ट होतो. मला एकदम सहज आठवण येते की तुम्ही आम्ही बऱ्याचशा इथं महिला आहेत, काहीच थोडेसे अपवादात्मक पुरुष वर्ग श्रोते आहेत. स्त्रीला असंच पूर्ण कापरासारखंच एकरूप व्हावं लागतं बघा. इतके दिवस माहेरमध्ये राहिलेली असते, त्यांच्या प्रेमाची, आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातलगांच्या सगळ्या प्रेमाची तिला सवय झालेली असते. आणि सासरी आली रे आली की लगेच ती त्या कापराच्या वडीसारखी त्यात मिक्स होऊन जाते. सुरुवातीला जरा असतं पहिली 1-2-4 वर्ष, पहिली 5 वर्ष आपल्याकडं ते मंगळागौरी रेन हे रेन ते सगळं, किंवा पहिलं बाळणपण, पहिलं गर्भारपण सगळं, तेव्हा त्याचं कौतुक असतं. तेव्हा ती सासर माहेर करत राहते. पण आता मी माझ्या मुलींवरनं पाहते की त्यांची मुलं मोठी झाली, त्या संसारामध्ये रमल्या, तिथल्या जबाबदाऱ्या त्यांना समजल्या की त्या म्हणतात आई आता शक्य नाही गं, आता फक्त कल्पनेतनंच काही वाटून घेऊ नको. म्हणून आज तर मी किंवा दर शुक्रवारी असं ठरवते की फक्त हल्ली व्हिडिओची सोय आहे, चला त्यांना औक्षण करून घ्या, तुम्ही आहात तिथे तिथल्या तिथे सुखी राहा आणि पहिली जबाबदारी घरची सांभाळा. माझे वडील तर नेहमी म्हणायचे, मी जेव्हा जेव्हा माहेरी जायची त्या गावातच होतं सासर माहेर, आणि मग ते म्हणायचे, म्हणजे परगावहून जेव्हा आम्ही इथं नोकरीच्या गावाहून जेव्हा तिथं जायची तेव्हा वडील नेहमी मला म्हणायचे, इथे आलीस चांगली गोष्ट आहे, पहिल्यांदा मला भेटायला आलीस. कधी कधी वडिलांना भेटायला आधी जायचं, कधी सासरी आधी जायचं, पण उलट वडिलांकडे जर आधी गेले तर तू आधी तिकडे जाऊन ये, तिथं काय काय परिस्थिती आहे बघ, इथे नाही राहिलीस तरी चालेल, त्यांचं पहिल्यांदा बघ. म्हणजे ती मुलगी किंवा ती स्त्री ही सासरचीच होऊन जाते. आणि मग आपल्यालाही कळतं की ठीक आहे, आवश्यकता आहे तेवढ्यापुरतं माहेरी जायचं. आता तर मुलींना तोही विचार करायलासुद्धा वेळ नसतो, आणि सगळ्यांची करिअर, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या, आणि पुन्हा जर असं घरामध्ये कोणी आजारी झालं त्यांची सेवा शुश्रूषा हे सगळं करावं लागतं. तुम्ही आम्ही त्याच्यातनंच गेलेले आहोत. पण दोघांचा संबंध झाल्यानंतर भेद उरत नाही. मग पती पत्नी हे इतके एकरूप होतात की शेवटी एकमेकाला समजून घेतात, कधी अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करतात किंवा त्याच्याबद्दल दुःख वाटून घेत नाही. हे व्यवहारातलं जसं आहे तसंच या गुरु शिष्यांच्या मधलं सुद्धा नातं असं आहे की एकदा कापराशी जसा संबंध अग्नीचा आला की तो स्वतःचं अस्तित्व टिकूच देत नाही, संपूनच टाकतो. तसाच शिष्य जेव्हा गुरुमध्ये मिसळून जातो तेव्हा तो वेगळा शिष्य म्हणून राहत नाही. काहींनी ते म्हणलंय की फक्त शिष्य राहतो, गुरु वेगळा राहत नाही. प्रत्येकानं असं वेगळ्या दृष्टीनं जिच्याकडं पाहिलेलं आहे. गीर्वाण अनुभव अमृतामध्ये काय म्हणतात बघा, अन्योन्यम न द्वयोर्यावत किंचिदालिंगनं भवेत, अन्योन्यम न द्वयोर्यावत किंचित आलिंगनं भवेत, उभयोस्तत्क्षणेनैव स्वरूपं चैव शिष्यते, उभयोस्तत्क्षणेनैव स्वरूपं चैवावशिष्यते किंवा च एव अवशिष्यते. बघा, एकदा हे दोघं एकत्रित आले गुरु शिष्य की त्यांच्यातलं कुणी एक जण उरतच नाही, कुणीही एक जण उरत नाही. कापुराची आणि अग्नीची, आता अभंग अमृतामध्ये काय म्हणतात बघा, तेवढं बघूया. आवाज येतोय ना माझा, कारण मधून मधून फोन येत आहेत सारखे. कापुरा अग्नीची
पडताची गाठ कापुरा अग्नीची, पडताची गाठ ठाईच समाप्त दोघेही ती, ठाईच समाप्त दोघेही ती. ठाईच म्हणजे त्या क्षणीच, कापराची अग्नीशी गाठ पडता क्षणीच ते दोघंही संपून जातात, विरून जातात, कोणीच उरत नाही. आता कापूर आणि अग्नी यांचं मिलन झालं रे झालं किंवा होत नाही तोच, दोघांचे जीवन एकदमच संपतं. कापराची ज्योती ठाईच समाप्त झाली, त्याप्रमाणे सोहमभाव ही ज्योती खरी, पण तो सोहमभावही मावळतो. म्हणजे आत्ता आपण सांगायला असतो की तो मीच, ते एक नाटक होतं का, तो मी नव्हेच, पण असं म्हणतो की तो म्हणजे मीच. परमार्थात असं म्हणतात की सहाहम, तो परमात्मा म्हणजे मीच आहे, पण हे सांगायला सुद्धा तो नंतर उरत नाही, सोहमभाव सुद्धा संपून जातो. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात की कापूर पुळिका आणि अग्नी, पुळिका हा शब्द त्यांनी वडीसाठी छान वापरलेला आहे बघा, जसं वर कळिका म्हणून पुळिका शब्द. तर कापूर पुळिका आणि अग्नी यांचं परस्पर मिलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंतच त्यांचं वेगवेगळेपण अस्तित्व उरतं. मिलन होईपर्यंत ते वेगळे असतात. तसं त्यांचं मिलन म्हणजे अग्नीचा संयोग, आणि तिथं दोघंही परस्परांना सुंदर रीतीनं समर्पित होतात, एकमेकाला अर्पण करतात. पण एवढंच राहतं की तो जो उष्ण सुगंध असतो त्याच्यामध्ये त्याची परिणती होते. उरत कुणीच नाही, पण फक्त सुगंध मात्र उरतो. आणि वामनराव देशपांडे म्हणतात की कापूर हा सुगंधी असतोच, पण अग्नीच्या सहवासात तेजाची किंवा तेजस्वी होऊन जातो, जळून जातो, आणि जळता जळता अग्नीचा सुद्धा घास घेऊन टाकतो, म्हणजे अग्नीलाही शिल्लक ठेवत नाही. म्हणजे दोघंही एकदमच अंतर्धान पावतात आणि अग्नीचा स्पर्श होईपर्यंत कापुराला स्वतंत्र अस्तित्व असतं. अशी वडी ठेवलेली असते, इकडे निरांजन असतं. दुसरं नैवेद्य वगैरे काय होईपर्यंत कदाचित काही राहिला असेल उपचार, तर तो पूर्ण करेपर्यंत तो कापूर वेगळा असतो, अग्नी वेगळा असतो. पण कापराचा त्या अग्नीला स्पर्श केल्या केल्या काय होतं बघा, तितकी आपली आहुती किंवा आपल्यातलं समर्पण तसं व्हायला पाहिजे. म्हणजे अग्नीचा सहवास हे कापूर पण संपून टाकतं. म्हणजे सद्गुरूचा सहवास हा शिष्याला मिळाला की शिष्याचं अस्तित्व संपून जातं, तो सद्गुरूमय होऊन जातो. एवढं सुंदर सांगितलेलं आहे. असे गुरु आपल्याला मिळायला पाहिजेत की आपलं जे काही आहे शिष्यपण ते त्या क्षणी संपून जातं. आणि असे आपल्याला गुरु मिळावेत किंवा असे लाभू देत, त्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होऊ देत, आणि आपलं जे काही मी पण आहे म्हणून ते आपण तुम्ही आल्या होत्या पावसला कोण कोण, ते स्वरूपानंदांची भूपाळी तुम्ही ऐकत असाल, मला ती रोज ऐकते मी, आणि त्यातली जे काही कडवी आहे ती इतकी डोक्यात बसलेली असते. माझे माझे लोप पाहू दे, तुझे तुझे उगवू दे, तो मी सहजपणे गळू दे, प्रसन्नतेची प्रभास दोदित झळको वदनावरी, घोषची सोहम घोषची घुमतरवा रहावा, मानस गाभारी. सगळी कडवी फार सुंदर आहे. तर माझं सगळं लोप पाहू देत, हे जेव्हा संपून जातं तेव्हा या अग्नी आणि कापरासारखी शिष्य आणि गुरुची अवस्था होऊन जाते. सुरुवातीला दोघंजण असे त्यात वातीसारखे तेवत राहतात, स्वतंत्र त्यांचं अस्तित्व थोडंसं समजत राहतं. पण असा एक क्षण येतो की ज्या वेळेला ते दोघंही विलीन होऊन जातात, कुणाचंही अस्तित्व स्वतंत्रपणे राहत नाही, दोघंही परमात्माच रूप होऊन जातात. गुरु तर परमात्मा आहेच, पण शिष्याला तो स्वतःमध्ये सामावून घेतो
असं छान हे सद्गुरूंचं वर्णन आपण रोज ऐकतोय. 52पर्यंत ओव्या झाल्यात, आता 20, 21, 25 ओव्या राहिल्यात, बघता बघता संपून जातील. आता सुरू होतो आहे आपला गणेशोत्सव सुरू होतो आहे. सगळ्यांनी ठरवा की काय करायचं, क्लास घेत राहायचे, कधीपासनं तुम्हाला जर काही आवश्यकता असेल तर सुट्टी घ्यायची, जरा विचार करून सांगा. कारण आज शुक्रवार आहे, बुधवारी मंगळवारी तर हरताळका आहे आणि बुधवारी तर गणपती बसवायचे. तर थोडा विचार करा आणि आपण प्रार्थना म्हणूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नमन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः. निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू. म्हणा साधू संत मन वेधला माझा आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी नयतने कोणी लोपले ज्ञान जगी तनेत ते कोणी. राम जनार्दनी आई मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपी कनारी नारद तुंबर हो जांब गायन करी आरती ज्ञानराजा. प्रगट भुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेधले माझे आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय ज्ञानेश्वर. जय श्री कृष्ण. नमस्कार बाई. नमस्कार.